नमस्कार. व्हिसेनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम बघूया आजच्या ठळक बातम्या. भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण रद्द करा, विरोधी कृती समितीची मागणी. तर युवा स्वाभिमान व भातकुली वासियांनी स्थानांतरणाची केली मागणी. ग्रामपंचायत ठिकाणाचे ग्रामसेवक यांचे निलंबन मागे घेण्याची ग्रामस्थांची मागणी. काफिला अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी मारला छापा. 2 पार्लर संचालकांसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. चांदूर रेल्वे येथील ईश्वरी शेटे हिच्या आत्महत्या प्रकरणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारावरील गुन्हे मागे घेण्याची जिल्हा पत्रकार संघाची मागणी. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आता बघूया सविस्तर वृत्त. कठोरा नाका ते कठोरा मार्गावर सुरू असलेल्या काफिला अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे अन्वेषण शाखेने छापा मारला असता तेथून 6 हुक्का पॉटसह विविध रंगाचे फ्लेवर जप्त केले आहे. पार्लर संचालकासह 12 जणांना अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अमरावती शहराला आंबानगरी म्हणून संबोधले जाते. अशा पावन नगरीला कलंकित करून हुक्का पार्लर चालविणाऱ्यांच्या विरोधात बजरंग दलाने एक अभियान राबविले. एवढेच नव्हे तर स्वतः पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सक्ती केल्याने शहरातील हुक्का पार्लर बंद झाले आहे. मात्र कठोरा नाका ते कठोरा मार्गावर चोरी छुपे काफिला नावाचे अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला रविवारी मिळाल्याने काफिला येथे छापा मारून 2 पार्लर संचालकांसह 12 जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली की काफिला येथे भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजारी सुरू आहे, तर अवैधपणे हुक्का पार्लर देखील चालविल्या जात आहे. या माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रथमेश आत्राम यांनी आपल्या टीमसह काफिला येथे छापा मारला. त्यापूर्वी प्रथम पोलीस कर्मचाऱ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये ग्राहक म्हणून पाठविण्यात आले होते. त्यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर रविवारी रात्री 10:30 वाजता छापामार कारवाई करण्यात आली. काफिला येथून पोलिसांनी 6 हुक्का पॉट आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर जप्त केले आहेत. आस्था कॅफे अँड रेस्टॉरंट या नावाने मनपा व शॉप ऍक्ट कडून परवानगी घेण्यात आली होती. त्यांच्या आडोशात हा हुक्का पार्लर चालविला जात होता. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने पार्लर संचालक श्रीनिवास तिवारी व पार्टनर प्रथमेश शर्मासह 12 जणांना अटक केली आहे. या कारवाईत PSI आशिष देशमुख, राजेंद्र चाटे, संजय वानखडे, ओमप्रकाश देशमुख, विजय पेठे, निलेश पाटील, सुभाष पाटील, सुनील बाजगिरे यांनी कामगिरी बजावली. भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरण प्रक्रिया तात्काळ बंद करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना विरोधी कृती समितीने देऊन मागणी केली आहे. तर दुसरीकडे भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे प्रशासकीय इमारती स्थानांतर करण्याची मागणी आमदार रवी राणा समर्थक व भातकुली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. मागील अनेक दिवसांपासून अमरावती येथे असलेले भातकुली तहसील कार्यालय भातकुली प्रशासकीय इमारती स्थानांतर करण्याच्या हालचाली सुरू असताना दिनांक 19 जूनला जिल्हाधिकारी यांना 2 संघटनांनी आपल्या विविध मागणीचे निवेदन दिले. सर्वपक्षीय विरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या एका निवेदनात भातकुली तहसील कार्यालय काही राजकीय नेत्यांच्या कट कारस्थानामुळे प्रशासनाकडून तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरित करण्याचा घाट घातला आहे. त्यानुसार आयुक्त यांचे दिनांक 16 जून 2017 पत्रानुसार भातकुली तालुक्याचा भौगोलिक विचार केला असता 75% परिसराला भातकुली गावापासून किमान 50 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर आहे. भातकुली गावात पोहोचण्याकरिता परिसरात लोकांना प्रथम अमरावतीला यावे लागते. त्यानंतर गाडी बदलून 25 किलोमीटरचा प्रवास करून भातकुलीला जावे लागते. अमरावती शहराच्या अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर तालुक्याचे संपूर्ण क्षेत्र आहे. त्यामुळे 80% भातकुली वासियांच्या मतानुसार तहसील कार्यालय अमरावती येथे ठेवणे गरजेचे आहे. अमरावती येथे सर्व सुविधा शासकीय कार्यालय बाजार समिती येथे असल्याने भातकुली तहसील कार्यालयाला एका नेत्याचा दबाव तंत्रामुळे सदर कार्यालय जनतेचे आक्षेप न घेता तडकाफडकी स्थानांतराच्या हालचालीला वेग आल्याने जनतेत तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरण करण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करण्याचे निवेदन सर्वपक्षीय विरोधी कृती समितीने दिले आहे. यावेळी माजी आमदार संजय बंड, निवेदिता चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी, आमदार यशोमती ठाकूर याची उपस्थिती होती. ज्या वेळेला पहिल्यांदा हे जेव्हा तालुके झाले, भातकुली तालुका, अमरावती तालुका, त्यावेळेचे जर कागदपत्र आपण बघितले तर त्या कागदपत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला अहवाल दिलेला आहे तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी 65चा की 66चा, मला नेमकं तारीख आठवत नाही आहे, की तेव्हाचाही अधिकार असा अहवाल असा आहे की संयुक्तिक अमरावतीलाच त्याचा हेडक्वार्टर राहणं आहे.
आता हे नवीनच काय कुडखोरी होते आणि कोण कोणाला विकत घेतं हे मला समजत नाही. अधिकाऱ्यांनी जे अहवाल दिले हे शेवटच्या दिवशी त्यांनी ते कागद इथं उपस्थित केलेलं आहे. मला तर ठामपणे इथं असं सांगावंसं वाटतं की जे अधिकारी इथून निघून गेले त्यांनी भ्रष्टाचार इथं केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काही छोट्या गोष्टींचे लाजीम पडून त्यांनी चुकीचे अहवाल जनतेच्या विरुद्ध दिलेले आहे. स्थलांतर थांबलं पाहिजे, स्थलांतर होऊ शकत नाही. इथंच भातकुलीचं तहसील अमरावतीलाच राहणार आहे, हा जनतेचा निर्धार. त्याची भूमिका तुम्ही जर विचारलं तर सर्वपक्षीय आंदोलनं या ठिकाणी होतील आणि अजिबात तहसीलला धक्का लागू देणार नाही. जर तहसीलला धक्का लावायचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषणाला बसल आणि जनता सुद्धा, सर्व पक्षीय लोक आमरण उपोषणाला बसतील आणि जनता सुद्धा आमच्या सोबत बसेल. तर दुसरीकडे युवा स्वाभिमान समर्थक आणि भातकुली ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अमरावती येथे असलेले भातकुली तहसील कार्यालय भातकुली येथील प्रशासकीय इमारतीत तात्काळ स्थानांतरण करण्याची मागणी केली आहे. कारण भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरणासाठी अनेकदा निवेदन दिली, मोर्चे काढण्यात आले, आंदोलने केली आहे, परंतु शासनाने तालुका तेथे तहसील कार्यालय, तालुका तेथे तहसीलदार निवासस्थान असे धोरण आहे. शासन आपल्या दारी हे शासनाचे ध्येय आणि धोरण आहे. मग भातकुली तहसील कार्यालय भातकुली पासून 30 किलोमीटर दूर अमरावती येथे कार्यरत आहे. आमदार रवी राणा यांनी जिल्हा प्रशासनाकडून ते महसूल मंत्री ते मुख्यमंत्रीपर्यंत सतत पाठपुरावा करून जनतेची अनेक वर्षाची मागणी पूर्ण केली आहे. भातकुलीला तहसील कार्यालय स्थानांतरित करण्यासाठी नगर पंचायत भातकुलीचे 17 नगरसेवकांचा ठराव तसेच 38 ग्रामपंचायतची मागणी व ठराव, 110 गावांपैकी 82 गावातील नागरिकांची स्थानांतरणाची मागणी तसेच जिल्हा परिषद सदस्य मयुरी कावरे, पंचायत समिती सदस्य जया तेलखेडे, प्रदीप थोरात यांनीही स्थानांतराला समर्थन दिले आहे. युवा स्वाभिमान समर्थक भातकुली ग्रामस्थ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, स्थानांतरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण न केल्यास सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. ग्रामपंचायत खिरसानाचे ग्रामसेवक दिलीप गावंडे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी 125 ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांना निवेदन देऊन मागणी केली असता ग्रामस्थांची मागणी मान्य झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायत खिरसानाचे ग्रामसेवक दिलीप गावंडे यांचे निलंबन मागे घ्यावे अशा मागणीचे एक निवेदन खिरसाना येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांना दिले आहे. खिरसाना हे गाव आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. गावातील ग्रामपंचायत अंतर्गतची कामे 90% प्रगती पथावर असून पूर्णत्वाकडे आली आहे. ग्रामसेवक दिलीप गावंडे यांनी शौचालय अनुदान वितरणामध्ये अनियमितता केली असल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते. शौचालयाच्या अनुदान वाटपामध्ये कोणत्याही प्रकारे अनियमितता व गैरव्यवहार झाले नाही. ज्या 4 लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहे त्यांना अनुदान वितरित करावयाचे आहे. ग्रामसेवक दिलीप गावंडे यांना गावातील सर्व विकासात्मक कामे परिश्रम घेऊन पूर्ण केली आहे. त्यांचे केलेले निलंबन एकदम चुकीचे असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यांचे केलेले निलंबन रद्द करण्यासाठी खिरसाना येथील 100 ते 125 ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यकारी मुख्य अधिकारी किरण कुलकर्णी यांची भेट घेऊन निवेदन दिले. लाभार्थ्यांचे शौचालय बांधकामात व वितरणामध्ये अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. गाव 100% हागणदारी मुक्त करण्यात आलं. गावातील समजा 25% लोकांची आर्थिक स्थिती नाजूक असते, त्याच्यामुळे गाव लेवलवर सुशिक्षित बेरोजगाराच्या समित्या गठीत करून मटेरियल सप्लाय करण्यात आला. पण आणि टीन वगैरे खड्डा झाकाचा राहिला, पंचायत समिती स्तरावरून 4-6 महिने पैसे भेटत नाही म्हणून आपण आयत्या स्थितीत बिलं सादर केले आणि बिलं भेटण्याच्या त्या कालावधीमध्ये त्याची पूर्तता करण्यात आली शौचालयाची. आणि ते काम बांधकाम प्रोसेसमध्ये असताना अशा प्रकारची चौकशी होऊन कारवाई प्रस्तावित करण्यात आता शिवसाहेबांनी निलंबन मागे घेतलेलं आहे. ग्रामस्थ यांनी केलेली मागणी मान्य केल्याची माहिती आहे. तर आता वेळ झाली एका छोट्याशा अल्पशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा व्हीसीएन न्यूज. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी.
पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता बघूया पुढील घडामोडी. शहरात येणाऱ्या प्रसाद कॉलनीकडे महानगरपालिका प्रशासन व नगरसेवकांनी केवळ निवडणुकीदरम्यानच विकासाची कामे करण्याचे आश्वासन दिले. मात्र समस्या जैसे थे आहेत. मागील 18 वर्षांपासून कोणतेही विकास कामे न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ यावेळी आलेली आहे. अमरावती शहरातील अनेक उच्च विभूषित कॉलनी आणि मुख्य मार्गावर आजही जागोजागी कचऱ्यांचे ढीग दिसून येतात. याकडे महानगरपालिका प्रशासन व नगरसेवकांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती प्रसाद कॉलनी साई मंदिर परिसरात दिसून येत आहे. शहरातील प्रसाद कॉलनी साई मंदिर समोरील अंबानगरला लागून असलेल्या उच्च विभूषित कॉलनीमध्ये मागील 18 वर्षांपासून कोणतेही एक विकासात्मक काम झाले नाही. अनेक वेळा विकासाच्या नावावर केवळ नारळ फोडण्याचेच काम झाले आहे. प्रसाद कॉलनी येथे गेल्या काही वर्षांपूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. त्या रस्त्याचे कामही अर्धवट केले गेले. रस्ता बनविला खरा, पण 200 मीटरचे डांबरीकरण अद्यापही केले गेले नाही. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी जमा झाले आहे. परिसरातील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रसाद कॉलनीमध्ये असलेल्या गार्डन मधील झाडांच्या फांद्या या रस्त्यावर आणून टाकल्याने रस्ता अवरुंद झाला आहे. याकडे मनपा प्रशासन आणि नगरसेवकांनी लक्ष देऊन प्रसाद कॉलनी येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याविषयी अनेकदा कॉलनीतील महिलांनी मनपा आयुक्त हेमंत पवार यांना निवेदन दिले. मात्र त्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही, असेही नागरिकांनी VCN न्यूजशी बोलताना सांगितले. आयुक्तांना भेटल्यानंतर नाला सफाई झाली, पण त्याच्यावरचा जो कचरा आहे तो सगळा जिथे तिथे पडलेला आहे आणि तो कचरा पुन्हा नाल्यात जातोय. ते नाल्यात गेल्यामुळे लोकांच्या नाल्या सगळ्या बुजलेल्या आहेत, साफ केलेल्या, आणि आता पुन्हा नाल्याच्या काठी ज्या घरांना त्रास आहे त्या सर्व घरात कचरा येणार आहे. तो कचरा न उचलल्या गेल्यामुळे ही अडचण आम्हाला आलेली आहे. नाल्या साफ झाल्यानंतर काही नाल्या साफ झाल्या, काही नाल्यांमध्ये तसाच कचरा आहे. काही MSCBची अडचण आहे, कशाची अडचण आहे, आता ती अडचण रस्त्यावर इतकी घाण आहे, इतकं इलिगल समथिंग इज देअर, वी कॅनॉट एक्सप्रेस इन अवर बाय इन माउथ. पाऊस आला की पूर्ण पाणी आमच्या घरामध्ये येतं आणि घरात आलेलं पाणी जोपर्यंत त्या नाल्या साफ होत नाही तोपर्यंत ते निघू शकत नाही. आणि आम्ही नगरसेवक आणि इथले जे ठेकेदार आहे महानगरपालिकेचे यांना काही वेळा सांगून चुकलं. ते लोक नुसतं वरवरचा कचरा काढतात, बुडासकट नाली साफच नाही करत. तुम्ही एकदा आम्हाला पूर्ण नाली बुडासकट साफ करून द्या, ही आमची विनंती आहे. आणि आमच्या नाल्याच्या कॉर्नरला एक इलेक्ट्रिकची डिप्पी पण आहे. त्या डिप्पीच्या बाजूला सगळे बाजूच्या परिसरातले लोक, कॉलनीतले लोक हे सगळं कचरा आणून टाकतात आणि त्या डिप्पीला असं स्पार्क होतं रात्रीला कधी कधी, आणि पेट सुद्धा बाजूबाजूच्या लोकांना उठून ते विझवावं लागतं. आम्हाला म्हणजे जायला जागा नाही आहे, सगळ्यांनी कचरा टाकलेला आहे. आम्हाला गार्डन मध्ये पण जायला रस्ता नाही भेटत आहे. एवढा कचरा सगळ्या लोकांनी टाकला आहे आणि आम्हाला गार्डन मध्ये खेळायला साधन पण नाही आहे. चांदूर रेल्वे येथे रेल्वे मालगाडी समोर येऊन आत्महत्या करणाऱ्या ईश्वरी थेटे हिच्या बातमीचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारावर तेथील ठाणेदार शेळके यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे मागे घेण्याकरिता अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे दिनांक 17 जून 2017 रोजी सायंकाळी मालगाडी समोर उडी घेऊन ईश्वरी थेटे या 16 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येस कारणीभूत परिस्थितीमुळे जातीय दंगल भडकण्याची भीती असताना चांदूर रेल्वे पोलिसांनी पीडित कुटुंब व गावकऱ्यांना शांत करण्याऐवजी त्यांच्यात भयग्रस्त वातावरण निर्माण केले. तरुणीवर अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच चांदूर रेल्वे पोलिसांच्या लाठीमार व धमकीवजा इशारा दिल्यामुळे काही मंडळींनी उग्र रूप धारण केले. या सर्व प्रकाराचे वृत्त संकलन करण्याची जबाबदारी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराची होती. वृत्त संकलन करीत असलेले पत्रकार प्रशांत कांबळे, अभिजित तिवारी यांना ठाणेदार शेळके यांनी पोलीस स्टेशन आवारातून अटक करून कोठडीत डांबले. ठाणेदारांनी निष्पाप पत्रकाराचा बळी घेऊन लोकशाहीचा गळा आवळला आहे. चांदूर रेल्वे येथील सुरू असलेले अवैध धंदे वृत्तपत्रामधून प्रकाशित केले होते, तर ठाणेदार शेळके यांचे कृत्याचा पाठा पत्रकारांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या समक्ष मांडला असल्याने ते पत्रकारांवर द्वेष करतात.
त्या प्रकरणातून त्यांनी बदला घेऊ काढला आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रकरणात पत्रकारांना गोवून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ठाणेदार शेळके यांनी पत्रकारांना अट्टल गुन्हेगारांना दिली जाणारी वागणूक दिली आहे. अशा हिंसक प्रवृत्तीच्या अविवेकी ठाणेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरिता अमरावती जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक ग्रामीण तसेच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देऊन पत्रकारांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, विजय ओढे आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक घडामोडी. भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण रद्द करा, विरोधी कृती समितीची मागणी. तर युवा स्वाभिमान व भातकुली वासियांनी स्थानांतरणाची केली मागणी. ग्रामपंचायत ठिकाणाचे ग्रामसेवक यांचे निलंबन मागे घेण्याची ग्रामस्थांची मागणी. काफिला अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी मारला छापा. 2 पार्लर संचालकांसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. चांदूर रेल्वे येथील ईश्वरी शेटे हिच्या आत्महत्या प्रकरणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारावरील गुन्हे मागे घेण्याची जिल्हा पत्रकार संघाची मागणी. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा आपण भेटू नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.